एव्हरीवन. आपण आधीच्या आपल्या क्लासमध्ये क्रिएशन ऑफ न्यू स्टेट्स आणि अलोकेशन अँड शेअर ऑफ रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रँट इन एड अँड इंटरस्टेट डिस्प्यूट्स ऑन रिसोर्सेस बघितले होते. ग्रँट इन एड्स, त्याबरोबर टॅक्सेशनच्या बदललेल्या पॉलिसीज, GST वगैरे हे सुद्धा आपण आधीच्या आपल्या क्लासमध्ये कव्हर केलेलं होतं. आणि क्रिएशन ऑफ न्यू स्टेटसाठी आर्टिकल 1, 2 आणि 3 याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर इनरे बेरुबरी युनियन केस सुद्धा क्रिएशन ऑफ न्यू स्टेट्सच्या कंटेक्स्टमध्ये बघितली होती. आता आपण हे पॉईंट्स कव्हर करणार आहोत आपल्या या क्लासमध्ये. ओके, काय आहे आपला नेक्स्ट पॉईंट? सेंटर्स ड्युटी टू प्रोटेक्ट स्टेट अंडर आर्टिकल 355. सेंटरची स्टेट प्रति काहीतरी ड्युटी आहे. बघा, आर्टिकल 355 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन plays a very important role in maintaining unity, integrity and constitutional governance of country. It reflects the idea that although India follows a federal system, the center has special responsibility to safeguard state when they are unable to protect themselves or when constitutional governance breaks down. दोन गोष्टींमध्ये सेंटरकडे एक ड्युटी आहे की स्टेटला प्रोटेक्ट करायचं आहे. एक तर जेव्हा ते सक्षम नाही आहेत स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, काहीतरी इंटरनल ॲग्रेशन झालं आहे किंवा एक्सटर्नल डिस्टर्बन्स आला आहे, ओके, किंवा सेकंड केसमध्ये तिथलं कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स जे आहे ते ब्रेकडाऊन झालं आहे. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनला धरून तिथला राज्यकारभार किंवा कामकाज होत नाही. आता बघा, सेंटरची ड्युटी इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कंटेक्स्टमध्ये आपण विचार केला तर 355 मध्ये आपल्याला ती ड्युटी दिसून येते. सेंटरकडे युनिटी, इंटिग्रिटी आणि कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्सला मेंटेन करण्याचं एक क्रुशियल काम असतं आणि ते काम पार पाडलं जातं. आता 335चं नेचर काय आहे? मॅन्डेटरी ऑब्लिगेशन आहे ऑन द सेंटर. इट इज नॉट मेअरली अ पॉवर बट कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी. ही फक्त एक पॉवर नाही आहे तर ती एक कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे. म्हणजे फक्त सेंटरच्या हातामध्ये दिलेलं काहीतरी एक स्ट्रॉंग गोष्ट ती नाही आहे फक्त, तर ती काय आहे? कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे. कोणाची? सेंटरची. Article ensures that state function within the framework of the constitution and threats peace, security and constitutional order are effectively addressed. जर कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी, पीस किंवा कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डरच्या विरोधात जाऊन चुकीच्या पद्धतीने स्टेट फंक्शन करत असेल तर तिथे सेंटर पिक्चरमध्ये येणार आणि ते प्रोटेक्ट करणार स्टेटला फ्रॉम दॅट एक्सटर्नल ॲग्रेशन, इंटरनल डिस्टर्बन्स or a situation which threaten peace, security or constitutional order. Twofold duty आहे सेंटरची. प्रोटेक्ट अगेन्स्ट, मी जसं सांगितलं दोन प्रकारच्या ड्युटीज, अगेन्स्ट एक्सटर्नल ॲग्रेशन अँड इंटरनल डिस्टर्बन्स अँड situations such as mass influx of refugees, cross border infiltration or indirect threat affecting the state security may also fall within this scope. आणि दुसरी ड्युटी आहे कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्सची. कॉन्स्टिट्यूशनला धरून जर गव्हर्नन्स होत नाहीये स्टेटमध्ये तर सुद्धा सेंटरकडे काय आहे? पॉवर आहे की ते सेंटर काय करेल? सेंटर must ensure that the government of every state is carried on accordance with the provisions of the constitution or 355 आहे. नाहीतर 355 अंडर काय होईल? 355 अंडर सेंटरला पॉवर मिळते की ते स्टेटला प्रोटेक्ट करणार आहे आणि 356 मध्ये स्टेट इमर्जन्सी लागू केली जाऊ शकते. 3 प्रकारच्या इमर्जन्सीज असतात. पहिलं तर नॅशनल इमर्जन्सी, देन स्टेट इमर्जन्सी अँड अनदर वन इज फायनान्शियल इमर्जन्सी. सो जी स्टेट इमर्जन्सी आहे ती याच बेसिसवरती लावली जाते की 355 अंडर जेव्हा सेंटर बघतं की अरे ह्या स्टेटमधला जो काही राज्यकारभार आहे तो कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला धरून होतच नाही आहे किंवा अशी कुठली तरी सिच्युएशन आली आहे ज्यामध्ये इंटरनल डिस्टर्बन्स आहे, एक्सटर्नल ॲग्रेशन आहे, तर इथे आपल्याला काय करावं लागणार आहे? इमर्जन्सी लागू करावी लागणार आहे.
comparison with other federal constitution. Provisions similar to Article 355 exist in United States and Australian constitutions. However, in those federations, the center can intervene only when the state makes a request. Center कधी intervene करणार आहे? जेव्हा स्टेट रिक्वेस्ट करेल तेव्हा. कोणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये? युनायटेड स्टेट आणि ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पण इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये मात्र इन कॉन्ट्रास्ट आर्टिकल 355 इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये डज नॉट इम्पोज एनी सच कंडिशन. अशी कुठलीच कंडिशन नाही आहे. द सेंटर इन इंडिया कॅन ऍक्ट ॲज सुओ मोटो इवन विदाउट कन्सेंट ऑफ द कन्सर्न स्टेट. कन्सर्न स्टेटनी काहीतरी रिटर्न ॲप्लिकेशन करायला हवं आहे किंवा कन्सर्न स्टेटनी मदत मागायला हवी आहे तेव्हाच सेंटर मदत करणार असं इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये नाही आहे. ते आपल्याला युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसतं. पण इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 355 अंडर सुओ मोटो ॲक्शन सुद्धा घेतली जाऊ शकते सेंटरकडून. दिस शोज द स्ट्रॉंग युनिटरी बायस ऑफ इंडियन फेडरॅलिझम. आपण जे बघितलं होतं युनिटरी बायस आहे. इंडियन फेडरॅलिझम इज इंडियन फेडरॅलिझम युनियनकडे सर्वाधिक पॉवर आपल्याला असलेली दिसून येते किंवा एक स्ट्रॉंग सेंटर सहित येतं. ओके, इंडियन फेडरॅलिझम रिलेशनशिप बिटवीन आर्टिकल 355 अँड 366. ओके, आता आपण बघूया 355 अंडर आपल्याला कळलं की काय काय कोणत्या कंटेक्स्टमध्ये युनियन स्टेट मॅटर्समध्ये इन्व्हॉल्व होईल आणि स्टेटला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. टू सिच्युएशन्स आहेत. बेसिकली इंटरनल और एक्सटर्नल ॲग्रेशन किंवा कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फेल गेलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनला धरून तिथे कारभार केला जात नाही आहे. सो 355 पुन्हा एकदा मी सांगेन, बेअर ॲक्ट घ्यायचा आहे. बेअर ॲक्टमधून ते पूर्ण वाचून काढायचं आहे. देन 356 आणि आता आपण बघूयात त्या दोघांमधली रिलेशनशिप काय आहे. आर्टिकल 355 फॉर्म्स द कॉन्स्टिट्यूशनल बेसिस फॉर ॲक्शन अंडर आर्टिकल 356 if the center finds that a state government is not being carried on according to constitution, it may impose precedent rule under article 356. okay, 355 अंडर जाऊन जर सेंटरला हे समजलं की तिथला राज्यकारभार जो काही स्टेटमधला राज्यकारभार आहे तो कॉन्स्टिट्यूशनला धरून होत नाहीये, इट मे इम्पोज प्रेसिडेंट रूल. देन प्रेसिडेंट रूल अंमलात आणला जाईल. दिस इज व्हॉट प्रेसिडेंट रूल म्हणजेच काय? स्टेट इमर्जन्सी अंडर आर्टिकल 356 ड्यू टू फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. However, Article 356 cannot be invoked lightly. Mere political instability or administrative insufficiency is not sufficient. Okay? Mere political instability आहे, पॉलिटिकली व्यवस्थित चालत नाही आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन इन्सफिशियंट आहे, चांगल्या पद्धतीने चालत नाही आहे, तर ते चालणार नाही. कॉन्स्टिट्यूशन मशिनरी जी आहे ती फेल जाणं जास्त गरजेचं आहे किंवा क्लिअर ब्रेकडाऊन आपल्याला दिसायला पाहिजे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक प्रोव्हिजन दिली आहे आणि ह्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये काहीतरी वेगळ्याच प्रकारे कारभार चाललेला आहे. DC वधवावाली केस आहे की जे ऑर्डिनन्सवर ऑर्डिनन्स लावले जात होते. ओके, सो इथे क्लिअरली आपल्याला दिसून येत आहे की काहीतरी कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जाऊन काम केलं जातं. राईट. सो ब्रेकडाऊन, क्लिअर ब्रेकडाऊन आपल्याला इथे दिसत आहे. इंटरनल डिस्टर्बन्स वर्सेस आर्म रिबेलियन. आता इंटरनल डिस्टर्बन्स वर्सेस आर्म रिबेलियन काय आहे? 335 दोन टर्म्स यूज करतं, इंटरनल डिस्टर्बन्स और आर्म रिबेलियन. आता इंटरनल डिस्टर्बन्स इज अ ब्रॉड कन्सेप्ट विच इन्क्लूड सिरियस लॉज अँड ऑर्डर प्रॉब्लेम्स. लॉ अँड ऑर्डरच्या रिलेटेड सिरियस प्रॉब्लेम आपल्याला इंटरनल डिस्टर्बन्समध्ये दिसतात. आर्म रिबेलियन त्या मानाने नॅरो कन्सेप्ट आहे. ऑर्गनाइज्ड व्हायलेंट अटेम्प्ट टू ओव्हरथ्रो द स्टेट. स्टेटला बाहेर फेकण्यासाठी म्हणून केला जाणारा तो अटेम्प्ट असतो. A mere internal disturbance cannot justify the proclamation of national emergency under Article 352. This distinction ensures that emergency powers are not misused. ओके, फक्त इंटरनल डिस्टर्बन्स आहे, काहीतरी वाटतंय लोकांमध्ये काहीतरी तणाव आहे म्हणून तुम्ही नॅशनल इमर्जन्सी लावणार तर ते चालणार नाही. ओके, त्यासाठी एक प्रॉपर तुम्हाला दिसलं पाहिजे. A mere internal disturbance cannot justify the proclamation of emergency.
internal disturbance and state autonomy. The law and order is a state subject under the constitution. बघा लॉ अँड ऑर्डर हा स्टेटचा सब्जेक्ट आहे, असायलाच हवा, कारण स्टेटमध्ये पर्टिक्युलर गोष्ट घडल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस सेंटरकडून मदत मागणार आहात का? सेंटरचे पोलीस येऊन हे बघणार आहेत का? नाही, त्यासाठी स्टेटचंच पोलीस लागतील. जर स्टेटमध्ये दंगे होत आहेत, स्टेटमध्ये जर अनार्की, स्टेटमध्ये जर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आहे, therefore central intervention under article 355 is justified only when the disturbance becomes so severe that the state is unable to control the situation. आता अशी सिच्युएशन झालेली आहे की स्टेट ती कंट्रोलच करू शकत नाहीये, स्टेटच्या पॉवरच्या बाहेर चाललेलं आहे. स्टेट इथे कुठल्याही प्रकारे काय करू शकत नाहीये, स्वतःला प्रोटेक्टच करू शकत नाहीये. अशी सिच्युएशन येईल, ग्रेव्ह सिच्युएशन येईल, सिव्हिअर सिच्युएशन येईल, तेव्हा आर्टिकल 355 वापरलं जाणार आहे, 355 अंडर विचार केला जाणार आहे. इन सच केसेस सेंटर मे इंटरव्हीन आयदर ऑन इट्स ओन इनिशिएटिव्ह ऑर द रिक्वेस्ट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. स्वतः सुमोटो विचार करून सुद्धा सेंटर पिक्चरमध्ये येईल, किंवा जर स्टेटला वाटलं की हे जे काही आर्म रिबेलियन होत आहे, हे जे काही इंटरनल डिस्टर्बन्स आहे ते आम्ही हँडल नाही करू शकत आहोत आमच्या पॉवरमध्ये, तर ते स्टेट सेंटरला काय करणार, रिक्वेस्ट करणार की आम्हाला हेल्प करा. सो तिथे कोण पिक्चरमध्ये येणार, आपलं सेंटर गव्हर्नमेंट पिक्चरमध्ये येणार 355 अंडर आणि लागू पडणार. डिप्लॉयमेंट ऑफ सेंट्रल फोर्सेस. आता सेंट्रल फोर्सेस तैनात करणं एखाद्या स्टेटमध्ये हे कधी होऊ शकतं. आता जो स्टेट सेंटरचा कंट्रोल आहे तो स्ट्रेंथन करण्याचे अटेम्प्ट्स तर खूप वेळा होतात. सो 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार हे आर्टिकल इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं 357A. तो सेंटरला अलाउ करत होतं डिप्लॉय आर्म्ड फोर्सेस इन स्टेट विदाउट इट्स कन्सेंट. कुठल्याही प्रकारची कन्सेंट न घेता आर्म फोर्सेस स्टेटमध्ये दाखल केले जाऊ शकतात असं हे आर्टिकल म्हणत होतं अंडर 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. पण ही प्रोव्हिजन बघा किती म्हणजे चुकीची प्रोव्हिजन वाटते आपल्याला सुद्धा वाचल्यावरती कळतंय. सो 44th अमेंडमेंटमध्ये ती रिस्टोर केली गेली स्टेटची ऑटोनॉमी. Entry 2A of Union list contains to allow center to deploy armed forces in state in aid of civil power. Okay. 44th amendment नी ती अगेन स्टेटची जी काही ऑटोनॉमी होती ती अबाधित ठेवण्यात आली. युनिटरी बायस अँड कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स. युनिटरी बायस, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण आतापर्यंत ज्या काही गोष्टी बघितल्या त्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे जे काही आहे ते युनिटरी टिल्ट आहे, युनियनकडे झुकलेलं आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन. इन मॅटर्स ऑफ नॅशनल सिक्युरिटी अँड कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स जेव्हा कॉन्स्टिट्यूशनला धरून गव्हर्नन्स होत नाहीये तेव्हा स्टेटच्या मॅटरमध्ये सुद्धा सेंटर इन्व्हॉल्ड होऊ शकतं 355. आणि जर नॅशनल सिक्युरिटीचा क्वेश्चन आहे तर सगळ्या तुमच्या ज्या काही पॉवर्स आहेत, जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स आहेत, फेडरलिझम आहे, कशाचाच विचार केला जाणार नाही, सेंटरकडे पॉवर जाईल. नॅशनल इमर्जन्सीमध्ये सुद्धा पार्लमेंट सेंटरकडे सगळी पॉवर जाते. मग ह्या सगळ्या गोष्टी जर घडत आहेत, प्रत्येक ठिकाणी स्टेटची कन्सेंट घेतली जात नाहीये या कंटेक्स्टमध्ये. सो हे युनिटरी टिल्ट आपल्याला दिसून येतं. द सेंटर हॅज सुपरवायझरी पॉवर्स ओव्हर स्टेट अँड मे टेम्पररी सुपरसीड अ स्टेट गव्हर्नमेंट टू रिस्टोर नॉर्मलसी, ऑनेस्टी अँड कॉन्स्टिट्युशनल फंक्शनिंग. ओके. सो स्टेट सेंटर कंटिन्यू वॉच ठेवून आहे सगळ्या स्टेट्सवरती की व्यवस्थित गोष्टी चालल्यात की नाही. गव्हर्नर हा स्टेटचा एजंट असतोच. अकॉर्डिंग टू प्रोफेसर MP जैन, आर्टिकल 356 इज डिराइव्ड फ्रॉम आर्टिकल 355. तर 355 काय आहे, ड्युटी सांगतं की ही सेंटरची ड्युटी आहे की त्यांनी स्टेटला प्रोटेक्ट करायचं आहे. कधी आर्म रिबेलियन, एक्सटर्नल ॲग्रेशन किंवा जर कॉन्स्टिट्युशनल जी काही मशिनरी आहे ती डिस्टर्ब झालेली असेल तेव्हा. ओके. हे कोण सांगतं, 355. तो ड्युटी सांगतं सेंटरची. आणि 356 प्रोव्हाइड्स मेकॅनिझम टू फुलफिल द ड्युटी. ओके, ही ड्युटी आहे पण आता कंट्रोल करण्यासाठी काहीतरी पॉवर्स तर हातात लागतील ना सेंटरच्या. मग त्या सगळ्या पॉवर स्टेटकडून काढून घेण्यासाठी काय लागणार, प्रेसिडेंट रूल लागणार. प्रेसिडेंटकडे त्या सगळ्या पॉवर जाणार. आर्टिकल 356 पिक्चरमध्ये येणार.
The government that is corrupt or acts unconstitutionally cannot be said to be functioning in accordance with the constitution. एखादं गव्हर्नमेंट असेल स्टेटचं जे की अनकॉन्स्टिट्युशनली फंक्शन करतंय किंवा अनकॉन्स्टिट्युशनली ऍक्ट करतंय, करप्ट प्रॅक्टिसेस करतंय, तर त्याचं जे फंक्शन आहे ते कॉन्स्टिट्यूशनला धरून आहे असं म्हटलं जाणार नाही. आता ड्युटी ऑफ स्टेटमध्ये बघा कन्क्लुजन काय आहे. 355 ensures that federalism in India does not become weak or fragmented. It balances state autonomy with national unity and empowering the center to intervene only exceptional situations. सगळ्याच सिच्युएशन्स मध्ये सेंटर येत नाहीये. फक्त ग्रेव्ह सिच्युएशन्स जिथे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सचा, कॉन्स्टिट्यूशनच्या मेकॅनिझमचा, मशिनरीचा जिथे प्रॉब्लेम दिसतोय तिथेच फक्त येणार आहे सेंटर. ओके, सो युनियनच्या ज्या काही पॉवर्स आहेत त्या कायम ठेवत नॅशनल युनिटी बाय एम्पॉवरिंग सेंटर टू इंटरव्हीन, आणि सेंटरचं इंटरव्हीन ओनली एक्सेप्शनल सिच्युएशन्समध्ये होणार आहे. बॅलन्स बिटवीन स्टेट ऑटोनॉमी राहणार आहे. स्टेटची जी काही ऑटोनॉमी आहे ती कायम राहणार आहे. वाईल द प्रोव्हिजन्स स्ट्रेंथन द युनियन, its misuse can threaten democracy, making judicial review and constitutional safeguard is essential. Okay, directions of the center to state under Article 356 and 365. आता बघा, the emergency provisions of Indian Constitution, particularly Article 356 and 365, have been most controversial and widely debated provisions. During Constituent Assembly debates, many members strongly opposed their inclusion, arguing that the provisions were inconsistent with democratic principle and could threaten federalism. However, the majority supported their inclusion as a safeguard against disruptive forces that could endanger the unity and integrity of newly independent nation. Okay. आता 356 एम्पॉवर करतं प्रेसिडेंट रूलसाठी. हे आपण बघितलं. कॉन्स्टिट्यूशन मशिनरी जर फेल झाली तर 3 प्रकारच्या इमर्जन्सी असतात, हे सुद्धा आपण बघितलं. इफेक्ट्स ऑफ प्रोक्लेमेशन अंडर व्हेन अ प्रोक्लेमेशन इज इश्यू अंडर 356, द प्रेसिडेंट मे assume to himself or any powers to the state government, declare that powers of the state legislature shall exercise by parliament, make incidental or consequential provisions. सो ह्या सगळ्या गोष्टी कोण करू शकतं? प्रेसिडेंटकडे पॉवर जाते. ओके, फेल्युअर टू कंप्लाय विथ युनियन डायरेक्शन्स 365. आता युनियनच्या डायरेक्शन्सवरती आता आपण टसल बघतोय बघा 356 आणि 365 मध्ये. 356 आपल्याला काय सांगतं? प्रेसिडेंट रूल लागू केला जाऊ शकतो. आणि 365 सांगतं फेल्युअर टू कंप्लाय विथ युनियन डायरेक्शन्स. युनियनने काहीतरी डायरेक्शन्स दिलेले आहेत स्टेटला, त्या डायरेक्शनशी कंप्लाय करण्यामध्ये स्टेट अयशस्वी झालं. हां, म्हणून आता 356 अंडर काय लावायचं? इमर्जन्सी लावायची का? बघा, हा कायम कॉन्स्टंटली डिबेटेड टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या हिस्ट्रीमध्ये किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कंटेक्स्टमध्ये. का हे डिबेट येतं? लक्षात घ्या, दोन्ही पण गोष्टी कशा एकमेकांना रिलेटेड आहेत. 355 मध्ये काय सांगतं? ड्युटी आहे कोणाची? युनियनची. 356 मध्ये काय सांगतं? हां, आता ही ड्युटी फुलफिल करताना काहीतरी मेकॅनिझम लागेल, काहीतरी पॉवर हातात लागतील, म्हणून काय दिलं आपण? प्रेसिडेन्शियल रूल दिला. प्रेसिडेन्शियल रूल इमर्जन्सी आहे. आता 365 मध्ये काय सांगतंय? जर युनियनने काही डायरेक्शन्स दिल्या आणि त्या स्टेटने ऐकल्या नाहीत तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील ते दिलेले आहे. ओके, सो मग हे प्रत्येक वेळेस हे अशा पद्धतीने एक पॉवर ऑफ टूल और पॉवर म्हणून वापरलं जाईल का? आता कंडिशन्स काय आहेत बघा 365 अंडर. अब तुम्हाला हे बेर ऍक्ट मधून सुद्धा वाचायचं आहे. इथे बघा कंडिशन्स 365 अंडर कॅन बी इन्व्होक्ड ओनली व्हेन युनियन हॅज इश्यू अ व्हॅलिड कॉन्स्टिट्यूशनल डायरेक्शन. एक व्हॅलिड कॉन्स्टिट्यूशनल डायरेक्शन दिली होती स्टेटला, स्टेट फेल झालं कंप्लाय करायला. इट शॅल बी लॉफुल फॉर प्रेसिडेंट टू होल्ड, इंडिकेट्स दॅट द power is discretionary, not mandatory. President is not bound to impose president rule. प्रेसिडेंटच्या हातामध्ये आहे की ते काय करू शकतात? प्रेसिडेंट रूल इम्पोज करू शकतात, पण अगेन हे मॅन्डेटरी नाही. काय आहे?
डिस्क्रिशनरी पॉवर आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक वेळेस स्टेट युनियनने काहीतरी आपल्याला काय दिले, काहीतरी आपल्याला प्रोव्हिजन्स दिल्या किंवा काहीतरी आपल्याला सेफगार्ड्स दिले और कंप्लाय करण्यासाठी म्हणून, लागू करण्यासाठी म्हणून काहीतरी गोष्टी दिल्या आणि त्या डायरेक्शन्स दिल्या. ओके, डायरेक्शन्स दिल्या आणि त्या डायरेक्शन्स कंप्लाय करायला स्टेट फेल झालं म्हणून प्रत्येक वेळेस प्रेसिडेंट रूल लावला जाणार नाहीये, कारण ते डिस्क्रिशनरी पॉवर आहे, ती काही रिजिड पॉवर नाहीये. सेफगार्ड्स अगेन्स्ट आर्बिट्ररी यूज. द प्रेसिडेंट मस्ट एक्सरसाइज दिस पॉवर विथ केअर, रिझनेबलनेस अँड रिस्ट्रेंट. Minor or technical violation of constitutional provision do not justify the imposition of president rule. The president must consider seriousness. Okay, सगळं president कडे discretion आहे, explanation whether corrective steps have been taken or not. Okay, thus Article 365 acts filter or safeguard to prevent hasty or mechanical use of Article 356. Then judicial interpretation आहे SR Bommai versus Union of India या केसमध्ये दिलेला आहे. 365 आणि 356 यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते समजून घेताना ही केस इम्पॉर्टंट ठरते. Article 365 is deeming provision, meaning failure to comply with union direction is one of the situation that may lead to the conclusion. One of the situation आहे, नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस जर युनियनचे डायरेक्शन्स ऐकले नाहीत म्हणून स्टेटमध्ये प्रत्येक इमर्जन्सी लावली जाईल, हेच सांगितलं होतं SR बोम्माई या केसमध्ये. नॉट एक्झॉस्टिव्ह, इट मेअरली प्रोव्हाइड्स वन इन्स्टन्सेस. ओके, एक्झॉस्टिव्ह नाही आहे, प्रत्येक वेळेस फक्त युनियनचं ऐकलं नाही म्हणून लावता येणार नाही. वन इन्स्टन्स आहे, एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट होती जी नॅशनल सिक्युरिटीसाठी महत्त्वाची होती किंवा एकदम खूपच जास्त महत्त्वाची गोष्ट होती जी स्टेटमधली कॉन्स्टिट्यूशन मेकॅनिझम बिघडवणारी होती, बिघडायला नको म्हणून दिलेली डायरेक्शन होती, ती कंप्लाय नाही केली म्हणून मग आपण कशाचा विचार करू शकतो, 356चा विचार करू शकतो. ओके, सुप्रीम कोर्ट ऑल्सो लेट डाऊन इम्पॉर्टंट गाईडलाईन्स. President's satisfaction is subject to judicial review. Okay, President's satisfaction subject to judicial review. Floor of the assembly should be tested on the floor of the assembly. Governance not by governors alone. 356 should be used only as a लास्ट रिसॉर्ट. ओके, शेवटचा पर्याय आहे, म्हणजे आता काहीच उरलं नाही आहे, आपण काहीच करू शकत नाही स्टेटमध्ये. आता वेगळी कोणतीच गोष्ट करता येणार नाही, सगळ्या पॉवर्स काढून घेणं आणि त्या प्रेसिडेंटकडे किंवा युनियनकडे आणणं ही इम्पॉर्टंट गोष्ट बनेल. तेव्हा काय लावलं जाईल, 356 लावलं जाईल. राजस्थान वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इन दिस केस सेव्हरल स्टेट चॅलेंज द सेंटर्स डायरेक्टिव्ह टू रिझॉल्व देअर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. ओके, holding that the president's satisfaction under Article 356 is not absolute. Courts can interfere in satisfaction if satisfaction is malified. Okay, प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन हे मॅलाफाईड आहे किंवा बेस्ड ऑन इररिलेव्हंट ग्राउंड आहे, म्हणजे स्टेटमधली जी काही कॉन्स्टिट्युशनल मशिनरी होती किंवा मेकॅनिझम होतं ते पूर्णपणे काही डिस्ट्रॉय वगैरे झालेलं नव्हतं. मॅलाफाईड इंटेन्शननी प्रेसिडेंट रूल लागू केला तर कोर्ट इंटरव्हीन करू शकतं. राजस्थान वर्सेस युनियन ऑफ इंडिया. Okay, center's intervention only when there is political instability, opportunity is given to form an alternative government. President rule is imposed as a last resort. Once normalcy returns, elected government is restored. जेव्हा नॉर्मल होईल सगळी सिच्युएशन तेव्हा इलेक्टेड गव्हर्नमेंट पिक्चरमध्ये येणार आहे, यायला हवं आहे. सरकारिया कमिशन ऑन 356 and 365 बघा, हा खूप डिबेटेड इश्यू आहे, त्यामुळे याच्यावरती कमिशन पण आहे. जे 356 आहे ते मिसयूज होत आहे हे या कमिशनने ऑब्झर्व केलेलं आहे. आणि इट रिकमेंडेड दॅट युनियन डायरेक्शन शुड बी यूज sparingly. Article 365 should not be become a tool to undermine state autonomy. ओके, स्टेटची ऑटोनॉमी घालवण्यासाठी म्हणून वापरलं जाणार हे टूल व्हायला नको आहे. प्रेसिडेंट रूल शुड बी इम्पोज ओनली आफ्टर ॲडिक्वेट वॉर्निंग अँड ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे की सुधारण्याची संधी दिली पाहिजे. नुसतं प्रेसिडेंट रूल लागू केला आणि सगळे पॉवर्स युनियनकडे घेतले असं चालणार नाही.
Article 365 may justify Article 356 such as non-compliance with direction under Article 356, 357, 339. बघा इथे ज्या काही मी आर्टिकल्स वाचते, आर्टिकल नंबर्स वाचते, ते तुम्हाला जाऊन बेअर ॲक्ट्समधून वाचायचे आहे. कारण हे बघा, हे सिरियस गोष्टी आहेत. या सिरियस गोष्टींबरोबर जर नॉन कम्प्लायन्स झाला स्टेटचा, तर काय लागू होणार आहे? इमर्जन्सी लागू होणार आहे, स्टेट इमर्जन्सी लागू होणार आहे. सिरियस पब्लिक डिसऑर्डर थ्रेटनिंग स्टेट सिक्युरिटी, फेल्युअर ऑफ द स्टेट टू इन्फॉर्म द सेंटर ऑफ ग्रेव लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. ओके, सिग्निफिकन्स ऑफ आर्टिकल 365. Article 365 is significant because India does not have separate federal enforcement machinery. Union depends on state government to implement its law. Okay, वेगळी काही मशिनरी नाही आहे आपल्याकडे, सेपरेट फेडरल एन्फोर्समेंट मशिनरी वगैरे. सो युनियन कशावरती डिपेंड आहे? स्टेटवरती आहे. सो स्टेटनेच जर ऐकलं नाही तर काय होईल? सगळी जी काही आपली व्यवस्था आहे ती कोलॅप्स होईल. जर स्टेटने जर युनियन गव्हर्नमेंटने दिलेल्या डायरेक्शन्स ऐकल्या नाहीत तर काय होणार आहे? आपली जी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आहे ती कोलॅप्स होणार आहे. आर्टिकल 365 इन्शुअर ओबिडियन्स towards constitutional direction while also maintaining the federal balance by making the powers and discretional reviewable. Okay, conclusion काय आहे? 356 आणि 365 reflects unitary bias of Indian constitution but also essential for preserving constitutional governance and national integrity. आपल्याला परत एकदा इथे युनिटरी बायस दिसून येतो, कारण युनियनकडे काहीतरी पॉवर आहेत, पण कशासाठी आहेत त्या पॉवर? कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स आणि नॅशनल इंटिग्रिटीसाठी आहेत. नेशनची इंटिग्रिटी कायम राहायला हवी, कारण आपल्याकडे युनियनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट करणाऱ्या कोण बसले समोर? तर ते स्टेट्स आहेत, राईट. सो युनियनने काही डिस्क्रिप्शन्स दिल्या आणि त्या स्टेटने ऐकल्याच नाहीत तर पूर्ण व्यवस्था चालणार नाही आहे. लक्षात येते? त्यामुळे हा युनिटरी बायस इम्पॉर्टंट आहे. वाईल दिस प्रोव्हिजन स्ट्रेंथन द सेंटर judicial interpretation and constitutional conventions ensures that federalism and democracy not satisfied spirit of constitution merely its letter. ओके, आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला युनिटरी बायस दिसतंय का इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये? ओके, असा क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला युनिटरी बायस दिसतं का इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन कम्स विथ स्ट्रॉंग सेंटर, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो की जिथे स्ट्रॉंग सेंटर आहे का नाही जस्टिफाय करा. फेडरेशन, रिअल फेडरलिझम आहे का इंडियामध्ये सांगा. सो त्या कंटेक्स्टमध्ये तुम्हाला हे सगळं लिहून यायचं आहे. त्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत की कुठे कुठे युनिटरी बायस दिसून येतो, कुठे कुठे युनियनकडे जरा अप्पर हँड आपल्याला दिसतो. ओके, सो हे सगळं जर मेन्शन केलं तर आपल्याला एक छान आन्सर लिहिता येईल. 356, 365, अगेन 355 मध्ये सेंटरची ड्युटी आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी, जे काही आर्टिकल्स मी मेन्शन केले ते आर्टिकल्स आपल्याला वाचायचे आहेत बेअर ॲक्ट्समधून. या नोट्स आणि बेअर ॲक्ट असं घेऊन जर ते वाचल्या तर एकदम व्यवस्थित तयारी होणार आहे. ठीक आहे. आता फेडरल कम्युनिटी रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ बिटवीन सेंटर अँड स्टेट. आता हे काय आहे? रिलेशनशिप्स ऑफ ट्रस्ट अँड फेथ. एकमेकांवरती विश्वास ठेवला, फेथ ठेवली तरच हे सगळं स्मूथ फंक्शन होणार आहे. आपण बघितलं 365 की ज्यामध्ये सेंटर काहीतरी गाईडलाईन्स देते, डायरेक्शन्स देते आणि तेच जर ऐकले नाहीत स्टेटने तर मग काय होणार आहे? सिस्टीम कोलॅप्स होणार आहे. तर ते होऊ नये म्हणून एक ट्रस्ट लागणार आहे की सेंटर आपल्या भल्यासाठी करतंय किंवा सेंटरने पण तसं भल्यासाठी केलं पाहिजे, फेथ दिसली पाहिजे. सो हे काय आहे बघूयात आपण. फेडरलिझम इज अ कॉम्प्लेक्स गव्हर्नमेंटल मेकॅनिझम डिझाईन टू गव्हर्न अ कंट्री विथ डायव्हर्सिटी अँड प्लुरॅलिटी. ओके, खूप जास्त डायव्हर्सिटी आहे इंडियामध्ये. इथे प्रत्येक वेगवेगळ्या भाषेचे लोक आहेत, भाषिक विविधता आहे, रिजनल डायव्हर्सिटी आहे, प्रत्येक रिजनच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्यांची वेगवेगळी उत्तरं आहेत. एकच एक कायदा, एकच एक गोष्ट, एकच एक गाईडलाईन्स इथे देऊन चालणार नाहीये, कारण डायव्हर्सिटी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं तरच ती डायव्हर्सिटी टिकून राहील आणि त्या डायव्हर्सिटीतून सुद्धा मग एक युनिटी आपल्याला साधता येईल. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एस्टॅब्लिश अ ड्युअल पॉलिटी consisting union government at center and state governments
ॲट रिजनल लेवल. आणि आता आपण 1992 नंतर पंचायत राज आलाय आणि पंचायत राजमध्ये आपण अजून एक पाऊल लोकल गव्हर्नन्सकडे वळलेलो आहोत. का आपण एवढ्या लोकल लेवलला जातोय, लोकल गव्हर्नन्सकडे जातोय? आपल्याला गांधीयन फिलॉसॉफी माहिती आहे, अंत्योदय. ओके, सो काय आहे ही फिलॉसॉफी? शेवटच्या माणसाचं कल्याण व्हायला हवं. वरती दिल्लीत घेतलेला निर्णय शेवटच्या माणसासाठी उपयोगी असेलच असं नाहीये. त्यामुळे शेवटच्या माणसाचं कल्याण व्हायचं असेल, रिजनल लेवलपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर फेडरलिझम इम्पॉर्टंट आहे. इंडिया इज डिस्क्राइब ॲज युनियन ऑफ स्टेट रिफ्लेक्टिंग फेडरल स्ट्रक्चर विथ स्ट्रॉंग युनिटरी बायस. इंडियन फेडरल सिस्टीम रेस्ट ऑन 3 पिलर्स. काय काय आहेत बघा 3 पिलर्स? स्ट्रॉंग सेंटर, फ्लेक्झिबल फेडरल अरेंजमेंट्स. फ्लेक्झिबल आहेत, कुठल्याही प्रकारची रिजिडिटी नाही आहे. काही केसेसमध्ये काय होणार आहे, सेंटर पुढे येणार आहे प्रोटेक्ट करायला स्टेटला. फ्लेक्झिबिलिटी आपल्याला दिसून येते. जिथे जिथे प्रॉब्लेम्स होतील स्टेटला जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे सेंटर असणार आहे. सो मोठं ॲक्शन घेऊन सुद्धा असणार आहे. म्हणजे जेव्हा स्टेटने काही रिटर्न वगैरे ॲप्लिकेशन दिलेलं नाही आहे किंवा स्टेट म्हटलेलं नाही आहे की आम्हाला मदत करा, तरी सुद्धा सेंटर त्याच्यात इंटरव्हीन करणार आहे. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे किंवा इंटरनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझमचा प्रश्न आहे. सो त्यासाठी आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा थर्ड. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम स्टेट आणि सेंटरनी दोघांनी पण एकत्र येऊन काय करणं, हे जे स्मूथ फंक्शनिंग आहे आपल्या सिस्टीमचं, विच इज बेस्ड डिपेंड्स अपॉन म्युच्युअल ट्रस्ट, फेथ अँड कोऑपरेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट, अ प्रिन्सिपल कॉमनली रेफर ॲज फेडरल कम्युनिटी. ओके, सगळ्यांनी एकत्र येऊन व्यवस्थित काम करणं सेंटर आणि स्टेटनी, यालाच म्हणतात फेडरल कम्युनिटी. ओके, रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ. आता नेचर ऑफ इंडियन फेडरलिझम आणि इंडियामध्ये कसं आहे बघूयात आपण ट्रस्ट आणि फेथचं रिलेशनशिप. द स्ट्रेंथ ऑफ सेंटर इज एव्हिडंट फ्रॉम इट्स एक्सटेन्सिव्ह लेजिस्लेटिव्ह, फायनान्शियल अँड इमर्जन्सी पॉवर्स. आपल्याला एक कळतंय की सेंटरच्या हातामध्ये जरा जास्त पॉवर आहे, कारण आपण पाहिलं लेजिस्लेटिव्ह, फायनान्शियल आणि इमर्जन्सी पॉवर्स काय आहेत, कोणाच्या हातामध्ये आहेत? सेंटरच्या हातामध्ये आहेत. Parliament has authority over subjects in union list, residuary powers and overriding powers during emergencies. 3 प्रकारच्या लिस्ट आहेत, युनियन, स्टेट आणि कंकरंट. इमर्जन्सी आल्यानंतर स्टेट लिस्टच्या सब्जेक्टवरती सुद्धा युनियन किंवा सेंटर काय करू शकतं, लॉज बनवू शकतं. बघा, म्हणजे सेंटरकडे अगेन पॉवर जाते, सेंटर स्ट्रॉंग बनत आहे. At the same time, Indian federalism is flexible in nature. The constitution allows temporary expansion of central powers in extraordinary situation. जर वॉर झालं असेल, इंटरनल डिस्टर्बन्स असेल, फायनान्शियल क्रायसिस असतील, तर या सगळ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन्समध्ये सेंटरकडे एक पॉवर जास्त जाणार आहे. फ्लेक्झिबिलिटी दिसणार आहे. स्टेट फक्त अडलटट्टू बनून राहणार नाही आहे, अडकाटी करणार नाही. दिस फ्लेक्झिबिलिटी हेल्प्स maintain national unity while respecting states autonomy. Okay, federal community is further strengthened through concept of cooperative federalism. आता इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सुद्धा दिसायला लागलेला आहे. आपल्या आधीच्या क्लासमध्ये आपण जीएसटी पाहिलं होतं. जीएसटी इज एक्झाम्पल ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, की जिथे सेंटर आणि स्टेट एकत्र येऊन टॅक्स सिस्टीममध्ये एक टॅक्स ठरवतायत, जिथे दोनदा आपल्याला जे काही टॅक्स आहे तो द्यायला लागू नये या भावने. वेअर ॲज द सेंटर अँड स्टेट वर्क टुगेदर रॅदर दॅन कॉम्पिटिशन, एकमेकांमध्ये स्पर्धा लागल्यासारखं काम न करता एकत्र येऊन काम करतायत. व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस प्रमोट कन्सल्टेशन, कोऑर्डिनेशन अँड शेअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नन्स. आपल्याला काय दिसतं? शेअर रिस्पॉन्सिबिलिटी दिसते. तुम्ही थोडं पुढे या, आम्ही थोडं पुढे येतो आणि आपण मिळून काहीतरी चांगलं करूया, रादर दॅन फक्त आम्हाला काहीच मिळत नाही ही स्टेटची भावना आणि युनियनची भावना. स्टेट्स नीट व्यवस्थित ओबिडियंट राहत नाहीत, ऐकत नाहीत डायरेक्शन्स, ही युनियनची भावना न राहता एक आपल्याला कन्सल्टेशन, कोऑर्डिनेशन अँड शेअर रिस्पॉन्सिबिलिटी दिसून येते. ट्रस्ट अँड फेथ इन लेजिस्लेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल relations. Whether legislative, financial and administrative decisions or during emergencies, the center and state functions principle of mutual trust and faith.
दिस रिलेशनशिप जस्टिफाईड बाय सर्टन प्रॅक्टिकल रियालिटीज. पहिलं काय आहे, ड्युरिंग एक्सटिंजन्सीज सच एज वॉर और थ्रेट्स टू नॅशनल सिक्युरिटी, नॅशनल सर्वायवल टेक्स प्रेसिडेन्स. ओके, देश वाचला पाहिजे ना. स्टेटच्या काहीतरी पॉवर्स आहेत, त्या पॉवर्सपेक्षा पण तिकडे जर वॉर होत आहे आणि त्या वॉरमध्ये जर देशाला प्रॉब्लेम येणार असेल तर तिथे आमचे हक्क, आमचे अधिकार, आमच्या पॉवर्स असं म्हणून चालणार नाही आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला काय दिसलं पाहिजे, ट्रस्ट दिसला पाहिजे, फेथ दिसली पाहिजे की हां आपलं जे नेशनचं जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते फायद्यासाठीच ह्या गोष्टी करत आहे. रिजिड डिव्हिजन ऑफ पॉवर्सपेक्षा पण ह्या नॅशनचं सर्वायवल जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, इन सच सिच्युएशन स्टेट रिस्पॉन्स ट्रस्ट इन सेंटर टू टेक डिसिसिव्ह ॲक्शन्स इन लार्जर नॅशनल इंटरेस्ट. त्यामुळे या ज्या सिच्युएशन्स असतात, वॉरच्या सिच्युएशन्स असतात, ॲग्रेशनच्या सिच्युएशन्स असतात, त्यामध्ये स्टेट्सनी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटवरती विश्वास दाखवायला हवा, ट्रस्ट ठेवायला हवा. सेकंडली, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट हॅव मेड कम्युनिकेशन फास्टर अँड गव्हर्नन्स मोर इंटरकनेक्टेड, नेसेसिटिंग ग्रेटर कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट लेवल ऑफ गव्हर्नमेंट्स. ओके, सो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट नंतर आपल्याला एक फेथ तयार करण्यासाठी काय कम्युनिकेशन झालं पाहिजे ना. आता तो असं सेंटरने घेतलेला निर्णय कुठेतरी रेडिओवरून कधीतरी ऐकायला मिळेल किंवा कुठेतरी येईल, मग आम्हाला कळेल आणि मग आम्ही तो इम्प्लिमेंट, असं राहिलेली नाही आहे सिच्युएशन. टेक्नॉलॉजिकल खूप ॲडव्हान्समेंट झाल्या आहेत. सो डिफरंट लेवलमध्ये कोऑर्डिनेशन ठेवणं सोपी गोष्ट झालेली आहे तुलनेने, त्यामुळे ती ठेवली गेली पाहिजे. इमर्जन्स ऑफ सोशल वेलफेअर स्टेट, वेलफेअर स्टेट आहे, इमर्जन्स झाला वेलफेअर स्टेटचा. वेलफेअर स्टेट म्हणजे फक्त त्या रोल्समध्ये न राहता होलिस्टिकली आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना, आधुनिक काळातल्या गरजांना लक्षात घेऊन वेलफेअर ऑफ ऑल मेंबर्स ऑफ सोसायटी लक्षात घेऊन social welfare of state has increased public demand for social services such as education, health and employment. This require large financial resources. So welfare states मध्ये फायनान्शियल रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणावर लागतात. तुम्हाला फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन द्यायचं आहे, तुम्हाला मिड डे मील द्यायचं आहे, तुम्हाला हेल्थ जे काही PHCs आहेत, पब्लिक हेल्थच्या रिलेटेड ज्या काही सेंटर्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत, वेल इक्विप्ड ठेवायचे आहेत. एज्युकेशन झालं, एम्प्लॉयमेंट रिलेटेड तुम्हाला मनरेगासारख्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या. काय लागेल या सगळ्याला? फायनान्स लागणार. ओके, विच इंडिव्हिज्युअल स्टेट्स ऑफन कॅनॉट मीट ऑन देअर ओन. The center, with its superior financial capacity, assists state through grant in aid and other financial arrangements, thereby strengthen intergovernmental trust. Horizontal, okay, in the center with its superior financial capacity assists state through grant in aid and other financial arrangements. सो जे सेंटर आहे त्याच्याकडे काय आहे, फायनान्शियल कॅपॅसिटी जास्त आहे. सो त्या फायनान्शियल कॅपॅसिटीतून त्यांनी स्टेटला सढळ हाताने दिलं पाहिजे, तेव्हा स्टेट काय करेल, वेलफेअर स्टेटबद्दल विचार करेल. ओके, सो ट्रस्ट ठेवला पाहिजे. जेव्हा नॅशनल ॲग्रेशन आहे, जेव्हा वॉर रिलेटेड सिच्युएशन आहे, तेव्हा स्टेटनी सेंटरवर ट्रस्ट ठेवला पाहिजे. जेव्हा स्टेटला वेलफेअर स्टेट एस्टॅब्लिश करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना पैसा लागणार आहे, फायनान्शियल असिस्टंट लागणार आहे, तेव्हा सेंटरने स्टेटवरती काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे, ट्रस्ट ठेवायचा आहे. हॉरिझॉन्टल रिलेशनशिप बिटवीन सेंटर अँड स्टेट. गव्हर्नमेंट आर अरेंज हॉरिझॉन्टली रॅदर दॅन हिरार्कियल. म्हणजे बघा, वर खाली कोणीतरी आहे, म्हणजे सेंटर आपल्या वर आहे, स्टेट आपल्या खाली आहे, अशी सिच्युएशन न राहता, हिरार्की न राहता काय आहे, हॉरिझॉन्टल गोष्ट आपल्याला दिसली पाहिजे, अशी गोष्ट आपल्याला दिसली पाहिजे. ओके, देअर इज नो कमांड स्ट्रक्चर रनिंग फ्रॉम सेंटर टू स्टेट. कमांड म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही करा, अशी कमांड तिथे राहिली नाही पाहिजे. कॉमन पॉलिसीज आर प्रमोटेड नॉट थ्रू dictation, not through dictation but discussion, agreement and compromise. So स्टेटला विश्वासात घेऊन, त्यांच्यासोबत डिस्कशन करून, त्यांच्या गरजांनुसार थोडंसं मोल्ड करून किंवा ॲग्रीमेंट करून, कॉम्प्रोमाइज करून एकमेकांसोबत हे रिलेशनशिप दिसलं पाहिजे, जे आपल्याला व्हर्टिकल सिस्टीममध्ये आपल्याला दिसून, हॉरिझॉन्टल सिस्टीममध्ये आपल्याला दिसून येतं. ओके, व्हर्टिकल. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स रिफ्लेक्टिंग फेडरल गव्हर्नमेंट. Several constitutional provisions are there
which demonstrate the relationship of trust and faith between center and state. Okay, ह्या constitutional provisions आहेत 261 which mandates that full faith and credit shall be given throughout the territory of India to public acts, records and judicial proceedings of union and state. 261, 263 interstate council related आहे. Okay, then 258 with consent of state government entrust union functions of state. 258A आहे जे स्टेटला परमिट करतं with consent of union entrust their executive functions of the state. Grant in aid under article 275, financial relations under article 280. सो ह्या ज्या सगळ्या हे जे काही सगळे आर्टिकल्स आहेत जे आपल्याला स्टेट आणि सेंटरमधलं जे ट्रस्टचं रिलेशनशिप असेल किंवा फेडरल कम्युनिटी आपल्याला बेसिकली दाखवून देतं. सो हे तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला बेअर ॲक्टमधून वाचायचं आहे. फर्दर रिफ्लेक्ट्स कोऑपरेटिव्ह फायनान्शियल फेडरलिझम प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू ऑल इंडिया सर्व्हिसेस. ओके, आणि युनिफॉर्मिटी वाईल रिस्पेक्टिंग स्टेट पार्टिसिपेशन. फेडरल कम्युनिटी ड्युरिंग इमर्जन्सीमध्ये काय सिच्युएशन असणार आहे ह्या सगळ्या फेडरल आपल्या ट्रस्ट आणि कोऑपरेशनची, ट्रस्ट आणि फेथची. नॅशनल स्टेट अँड फायनान्शियल इमर्जन्सीज असतात आर्टिकल 252 टू आर्टिकल 352 टू 360 वाचायचं आहे बेअर ॲक्टमध्ये. ऑल्सो डिपिक्ट the trust state place in center during exceptional circumstances. Although these provisions increase central authority, they are meant to protect constitutional order and national integrity. Okay. Special status of certain state, Article 370 and Jammu and Kashmir historical background. बघा, जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019चा आहे. सो जेव्हा क्रिएशन ऑफ न्यू स्टेट आणि हे आपण जेव्हा आपण बघत होतो तर त्यामध्ये तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, तर या रिलेटेड जे रिऑर्गनायझेशन झालं आहे ते कशा पद्धतीने झालं आहे ते बघायचं आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या लेवलला करायचं आहे की काय झालं लेटेस्ट आहे आत्ता सहज तुम्हाला उपलब्ध होईल की कशा पद्धतीने हे रिऑर्गनायझेशन झालेलं आहे त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. आणि इथे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड दिलेला आहे की का ह्या स्पेशल स्टेटस होता. ओके, का हा स्पेशल स्टेटस दिलेला होता. आता सर्टन स्टेट आपला हा शेवटचा पॉईंट आहे की ट्रायबल्सना आणि काही जे काही रिजन्स आहेत त्यांना स्पेशल स्टेटस आपलं कॉन्स्टिट्यूशन देतं. का हे स्पेशल स्टेटस मिळतं. आता आपण जम्मू अँड काश्मीरची केस आधी बघूया. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होता. आर्टिकल 370 द कॉन्स्टिट्यूशन डेल्ट विथ टेम्पररी प्रोव्हिजन्स फॉर स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. स्पेशल स्टेटस वॉज ग्रँटेड ड्यू टू हिस्टॉरिकल सर्कमस्टान्सेस सराउंडिंग द एसेशन ऑफ स्टेट टू इंडिया. बघा, हे स्टेट जम्मू अँड काश्मीर जोडलं जाणार की नाही भारताला या संदर्भामध्ये काय चाललेला होता, वाद चाललेला होता. हे जे महाराजा हरिसिंग होते त्यांनी काय केलं होतं 1947ला त्यांनी सांगितलं की आम्ही इंडिपेंडंट राहू इच्छितो किंवा आम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांना पाकिस्तानबरोबरही जायचं नव्हतं, इंडियाबरोबरही यायचं नव्हतं. बट ते समहाऊ ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळे तिथे इंटरनल अनरेस्ट, एक्सटर्नल ॲग्रेशन या सगळ्यामुळे त्यांना इंडियामध्ये जोडलं, म्हणजे इंडियामध्ये यावं लागलं. ओके, द कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय होती 370ची. सेक्शन 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ जम्मू अँड काश्मीर डिक्लेअर्स दॅट स्टेट इज इंटिग्रल पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया. इंटिग्रल पार्ट असणार आहे युनियन ऑफ इंडियाचा. However, due to unique situation, Article 370 empowered the President to apply provisions the Indian Constitution to the state with exceptions and modification based on consultation or concurrence of state government. The state has its own constitution. State कडे स्वतःचं constitution असेल. Parliament legislative powers was limited, subject specified in instrument of accession and matter of state consent. The president exercise legislative authority through presidential order. आता presidential order at 1954 ची जी काही ऑर्डर होती ती इथे मेन्शन केलेली आहे. द कॉन्स्टिट्यूशन ॲप्लिकेशन ऑफ जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 1954 एक्सटेंडेड
several provisions of Indian Constitution to the state. Key features included extension of union and concurrent list subject with exception, jurisdiction of Supreme Court limited, application of precedent rule under 356. काय म्हणून हे सगळ्याच्या रिलेटेड फीचर्स सगळे या ऑर्डरमध्ये मेन्शन होते 1954च्या. नॉन ॲप्लिकेशन ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ॲप्लिकेशन नाही आहे, नॉन ॲप्लिकेशन आहे. ओके, रिक्वायरमेंट ऑफ प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स अंडर आर्टिकल 368 अप्लाय टू द स्टेट. ओके, 368 त्यानंतर 360 356. आता हे 360 जे फायनान्शियल इमर्जन्सी आहे ती लावता येणार नाही आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीसुद्धा लागू होणार नाही. सो हे सगळं या स्पेसिफिक केसमध्ये होतं जम्मू अँड काश्मीरच्या आपण जर विचार केला तर. आणि 370 सबक्लॉज 3 empower the president to declare the article inoperative but only with the recommendation of the Constituent Assembly of Jammu and Kashmir, reflecting the principle of consent and federal trust. आता इथे आपल्याला कुठलं प्रिन्सिपल दिसतं? कन्सेंटचं आणि फेडरल ट्रस्टचं प्रिन्सिपल दिसतं. हे जे आर्टिकल आहे 370 ते हटवलं जाऊ शकतं किंवा इनऑपरेटिव्ह होऊ शकतं, पण केव्हा? जेव्हा रिकमेंडेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ जम्मू अँड काश्मीर हे आपण तेव्हा म्हटलेलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. असं का म्हटलंय बघा, कारण इथे कन्सेंट दिसतो की त्यांची इच्छा आहे का, किंवा इथे आपल्याला अजून एक गोष्ट दिसतं की फेडरल ट्रस्टची भावना दिसते. सो जेव्हा आपण कम्युनिटीबद्दल, आपण फेडरल कम्युनिटीबद्दल बोलतोय, ट्रस्ट आणि फेथच्या रिलेशनशिपबद्दल बोलतोय, तेव्हा हे एक एक्सलंट एक्झाम्पल होऊ शकतं आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं. हां, 2019ला काय झालंय? JNK रिऑर्गनायझेशन ऍक्ट आपल्या समोर आलेला आहे. सो ते आपलं क्रिएशन ऑफ स्टेटचा जो पॉईंट होता तिथे तुम्ही ही गोष्ट सुद्धा मेन्शन करू शकता. जिथे मी आंध्राचं एक्झाम्पल दिलं होतं, तेलंगणा तयार झालं. ओके, सो यामध्ये काय चेंजेस झाले आर्टिकल 1, 2, 3 डोळ्यासमोर ठेवून ते आपण मेन्शन करायचे आहे जम्मू अँड काश्मीरच्या केसमध्ये. ओके, आता ट्रायबल एरियाज अँड शेड्यूल एरियाजचं काय कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे बघा. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरियाज अँड शेड्यूल ट्राईब्स एक्सक्लुडिंग सर्टन नॉर्थ ईस्टर्न स्टेट इज गवर्न बाय 5th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, 5th शेड्यूलने गवर्न होणार आहे. काही नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत ते सोडले तर. दिस प्रोव्हिजन्स एम टू प्रोटेक्ट ट्रायबल इंटरेस्ट वाईल इंटिग्रेटिंग देम इनटू कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. त्यांना कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये सुद्धा घ्यायचे आणि त्यांचे जे काही स्पेशल इंटरेस्ट आहेत, स्पेशल नीड्स आहेत, त्या सुद्धा ॲड्रेस करायच्या आहेत. रोल ऑफ गव्हर्नर अँड युनियन. द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट एक्सटेंड टू शेड्यूल एरियाज बट द गव्हर्नर हॅज स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज including submitting annual reports to the president. ओके, गव्हर्नर कोण असतो? हा युनियनचा एक एजंट असतो बेसिकली. ओके, सो गव्हर्नरकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? ॲन्युअल रिपोर्ट सबमिट करायचा आहे. कोणाला? प्रेसिडेंटला. द युनियन कॅन इश्यू डायरेक्शन टू द स्टेट फॉर बेटर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस एरियाज. ओके, सो गव्हर्नरचा रोल आपल्याला इथे क्लिअर होतो. गव्हर्नर म्हणजे काय आहे? स्टेटकडे अगेन अप्पर हँड आहे थोडासा गव्हर्नर असल्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये. ठीक आहे. ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल. ईच स्टेट विथ शेड्यूल एरियाज मस्ट एस्टॅब्लिश अ ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल. ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल एस्टॅब्लिश करायचं आहे प्रत्येक स्टेटला. हे स्पेशल प्रोव्हिजन्स आहे ट्रायबल एरियाजच्या कंटेक्स्टमधला, जो आपल्या मॉड्यूलमधल्या युनिट 1चा फेडरलिझमचा शेवटचा पॉईंट आहे. ओके, कन्सिस्टिंग मेनली शेड्यूल्ड ट्राईब रिप्रेझेंटेटिव्स. द काउन्सिल ॲडवायझेस द गव्हर्नर ऑन मॅटर ऑफ कन्सर्निंग ट्रायबल वेलफेअर अँड ॲडव्हान्समेंट. ट्रायबलचं जे काही वेलफेअर आहे, ॲडव्हान्समेंट आहे, त्याच्यासाठी म्हणून ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल एस्टॅब्लिश करायची आहे. लॉ मेकिंग पॉवर्स अँड गव्हर्नर्स रेग्युलेशन्स. द गव्हर्नर मे exempt schedule areas from the application of parliamentary or state laws, modify laws to suit tribal needs. ओके, काय काय केलं जाऊ शकतं? शेड्यूल एरियाजला एक्झम्प्ट केलं जाऊ शकतं. पार्लमेंटरी आणि जे स्टेटचे काही लॉज असतात, स्ट्रिक्ट लॉ, वेगळ्या प्रकारचे लॉज, त्याच्यापासून एक्झम्पशन मिळू शकतं. मॉडिफाय केले जाऊ शकतात. मेक रेग्युलेशन्स फॉर पीस अँड गुड गव्हर्नन्स. तिथल्या पीस अँड गुड गव्हर्नन्ससाठी रेग्युलेशन इम्पोज केले जाऊ शकतात. ओके, रिस्ट्रिक्ट ट्रान्सफर ट्रायबल लँड. आणि जी काही ट्रायबल्सची लँड आहे, जे काही त्यांचं
त्यांची जी काही जमीन आहे त्याच्यावरती त्या ट्रान्सफरवरती रिस्ट्रिक्शन सुद्धा गव्हर्नमेंट घालू शकते, गव्हर्नर बेसिकली घालू शकतो. रेग्युलेट लँड अलोकेशन अँड मनी लेंडिंग प्रॅक्टिसेस. ओके, ऑल सच रेग्युलेशन्स रिक्वायर प्रेसिडेन्शियल असेंट एन्शुरिंग चेक्स अँड बॅलन्स. सो या सगळ्यामध्ये काय लागणार आहे, प्रेसिडेंटचा ॲसेट लागणार आहे. गव्हर्नर हे सगळ्या गोष्टी करू शकतो स्टेटच्या कंटेक्स्टमध्ये, ट्रायबल्सच्या कंटेक्स्टमध्ये, पण कधी जेव्हा प्रेसिडेंटनी येस म्हटलेलं असेल. समांता वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेशची केस आहे 1997ची. समांता वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट लीजिंग ट्रायबल लँड इन शेड्यूल एरियाज टू प्रायव्हेट मायनिंग कंपनीज इज नल अँड वॉइड. ओके, कुठल्याही प्रकारची जी काही ट्रायबल लँड आहे शेड्यूल एरियाजमधली ती मायनिंग कंपनीजना देणं हे काय आहे, नल अँड वॉइड आहे. हे सुरुवातीपासूनच चुकीचं आहे. ओके, द कोर्ट रूल दॅट पर्सन इन्क्लूड्स प्रायव्हेट एंटिटीज अँड एम्फसाइज प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल लँड राईट्स ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट इन्स्ट्रुमेंटॅलिटीज वेअर अफेल्ड ॲज दे सर्व public interest. This landmark judgment strengthened the constitutional safeguard for scheduled tribes. Scheduled tribesची जी काही जमीन होती ती कशासाठी दिली जात होती किंवा कशासाठी वापरली जात होती, तर प्रायव्हेट मायनिंग कंपनीज ती वापरू बघत होत्या. तर कोर्टाने असं हेल्ड केलं की हे सुरुवातीपासूनच चुकीची गोष्ट आहे. प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल लँड राईट्स इम्पॉर्टंट आहेत. सो पब्लिक इंटरेस्टसाठी हे जजमेंट खूप जास्त महत्त्वाचं होतं, ज्याच्यामध्ये शेड्यूल एरियाज, शेड्यूल ट्राईब्ससाठीची स्पेसिफिक प्रोव्हिजन किंवा शेड्यूल ट्राईब्सच्या बाजूने दिलेला निर्णय आपल्याला दिसून आला. सो आपण पहिल्या मॉड्यूलमधला जो पहिला पॉईंट होता आपला फेडरलिझम तो कव्हर केलेला आहे. क्रिएशन ऑफ स्टेटपासून आपण स्टार्ट केला, आर्टिकल 1, 2, 3, आणि मग त्यानंतर आपण बघितलं की काय रिसोर्सेस रिलेटेड गोष्टी आहेत, की रिसोर्सेस, एड आणि त्याचबरोबर टॅक्स रिलेटेड सेंटर आणि स्टेटमधलं जे काही स्टेट आणि सेंटरमधली जी काही ऑर्गनायझेशन आहे किंवा सेटअप आहे तो आपण बघितला. आणि त्यानंतर आपण सेंटरची रिस्पॉन्सिबिलिटी पाहिली 355 अंडर, की सेंटरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे प्रोटेक्शन ऑफ स्टेटच्या कंटेक्स्टमध्ये. आणि मग 356 इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल कधी लावला जाऊ शकतो हे आपण पाहिलं. सो इंट्रोडक्शनमध्ये आपण हे पाहिलं होतं की काय काय आहे, ड्युएल क्वालिटी आहे, क्वाझी फेडरल आहे, त्यानंतर क्रिएशन ऑफ न्यू स्टेट मध्ये सिम्पल मेजॉरिटीने होऊ शकतं. सिम्पल मेजॉरिटी 50% प्रेझेंटेड वोटेड सेड येस, देन ती प्रोव्हिजन होणार. आर्टिकल 2 आणि 3 हे बघितलं होतं, पण ते कशाच्या कंटेक्स्टमध्ये होणार नाही. इंद्रे बेरुबरी युनियन केस आपण पाहिली होती की त्यामध्ये अशा पद्धतीची जर केस असेल की भारतातला कुठला तरी एरिया बाहेरच्या देशात जातोय किंवा दिला जातोय, तर ह्या कंटेक्स्टमध्ये मात्र 368 अंडर जावं लागणार. 368 काय आहे, अमेंडमेंट प्रोव्हिजन्स. ओके, सो हे आपण बघितलं होतं. अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रँट इन एड. ओके, हे सगळे आर्टिकल्स तुम्हाला मी सांगितलं की बेअर ॲक्टमधून तुम्हाला ते वाचायचे आहेत, महत्त्वाचं काम आहे. ग्रँट इन एड प्रोव्हाइडेड अंडर आर्टिकल 275. सो हे सगळे आर्टिकल्स एकदा वाचून घ्यायचे आणि मग ह्या नोट्सकडे पुन्हा यायचे आणि या नोट्स वाचायच्या आहेत. फायनान्स कमिशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर आर्टिकल 280. ओके, 280 हे सगळं बघायचं आहे, हे आपण पाहिलं. इंटरस्टेट डिस्प्यूट ऑन रिसोर्सेस रिलेटेड डिस्प्यूट्स मग ते कसे सॉल्व्ह केले जाणार, त्या रिलेटेड ॲक्ट्स काय आहेत, कुणाकडे पॉवर असते, पार्लमेंटकडे पॉवर असते. त्यानंतर इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट आपण पाहिलं होतं. कावेरी वॉटर डिस्प्यूटची पर्टिक्युलर केस आपण अभ्यासली होती. त्यानंतर सेंटर्स रिस्पॉन्सिबिलिटी अँड इंटरनल डिस्टर्बन्सेस, मी जसं सांगितलं 355 आणि 356 आपण बघितलं होतं. आणि 356 आणि 365 ह्याच्या दोन गोष्टी आहेत किंवा हे जे 2 आर्टिकल्स आहेत त्याच्यामधली जे सेंटरसाठीच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्या पाहिल्या होत्या. आता 365 काय असतं की सेंटरने दिलेल्या डायरेक्शन्स बरोबर नॉन कम्प्लायन्स असतो कुणाचा, स्टेटचा. तर त्याच्यामध्ये काय ॲक्शन्स घेतली जाणार किंवा हे कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन म्हणून ट्रीट केलं जाणार की नाही, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर फेडरल कम्युनिटी रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ आपण पाहिली बिटवीन स्टेट, सेंटर अँड स्टेट. ओके,
सो हे सगळं ट्रस्ट बेस्ड रिलेशनशिप वगैरे आपण पाहिलेलं आहे. येथे जे आर्टिकल्स दिसत आहेत पुन्हा एकदा मी सांगेन बेअर ॲक्टमधून वाचायचे आहे. त्यानंतर स्पेशल स्टेटस ऑफ सर्टन स्टेट, ट्रायबल एरियाज अँड शेड्यूल एरियाज. सो शेड्यूल एरियाज आणि ट्रायबल एरियाजसाठीचे स्पेशल स्टेटस रिलेटेड गोष्टीसुद्धा आपण आत्ताच बघितल्या. हे काही समअप पॉईंट्स आपल्याला इथे दिसतात. ओके. इंडियन फेडरलिझम एस्टॅब्लिश ड्युअल पॉलिटी, पार्लमेंट 355, 356, 357. ओके. सो हे आपण सगळं पाहिलेलं आहे. तो फेडरलिझम हा जो आपला पहिला पॉईंट आहे, तो फेडरलिझम हा पॉईंट आपला कव्हर झालेला आहे. मॉड्यूल 1 मधलं युनिट 1 आहे फेडरलिझम. सेकंड युनिट आहे स्टेट वाइडनिंग पॉवर्स इन रिस्पेक्ट ऑफ लिबरलायझेशन और प्रायव्हेटायझेशन. ओके. सो हे जे काही लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन झालं आहे त्यामुळे स्टेटची पॉवर वाईडन व्हायला हवी आहे की नको आहे की काय, अजून किती वाईड करणं गरजेचं आहे, या सगळ्यावरती आणि या सगळ्याच्या केस लॉज, स्टेट रिलेटेड आर्टिकल 12 रिलेटेड केस लॉज आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. आणि आर्टिकल 12 हा जो आपला टॉपिक आहे मॉड्यूल 1 युनिट 2 मध्ये तो कव्हर करणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. आत्तापर्यंतच्या गोष्टी क्लिअर असतील. पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत. बेअर ॲक्ट्समधून आर्टिकल्स वाचायचे आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टी, ही जी सगळी लिंक आहे फेडरलिझमची आपण जी स्टार्ट केली व्हॉट इज फेडरलिझमपासून क्रिएशन ऑफ स्टेट आणि मग नंतर आता ट्रायबल एरियाजला दिलेलं स्पेशल स्टेटसपर्यंत, गव्हर्नर्सच्या काही पॉवर्स आहेत स्पेशल स्टेटसच्या रिलेटेड वगैरे, ते सगळं आपण बघितलं. सो हे सगळं तुम्ही एकदा व्यवस्थित वाचायचं आहे आणि मग ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले होते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा तुम्हाला इथे दिसतील आणि यामध्ये बघा वेगळं काहीच नाही आहे. प्रिन्सिपल ऑफ फेडरलिझम, ट्रस्ट अँड फेथ, सेंटर अँड स्टेट. ओके. सो तेच पॉईंट्स आहेत जे आपण डिस्कस केलेले आहेत आपल्या नोट्स थ्रू. ओके. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही हे क्वेश्चन्स आता ॲड्रेस करू शकता. थँक्यू. आपण आता इथेच थांबूयात. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये स्टेट डिस्कस करूयात. थँक्यू.